एवढंच होत होते. नाहीतर लय खट्याळ बाटकीला भेटलाय आम्हाला. आमचा कार्यक्रमच वाजवायला, आम्ही कार्यक्रम नव्हतो करायचो, ते आमचा कार्यक्रम वाजवायला. बोलून थकलो गड्या, पण घाम नाही फुटला त्याला. आणि पगारी देवाचा तसाच असतो बरं. त्या सगळ्यात खेळ खंडोबा करावा, पण बाळू धनगराच्या कार्यात खेळ खंडोबा करू. बाळू मामाच्या कार्यामध्ये जेवढं तत्परतेनं राबणार ना, तेवढ्या तत्परतेनं माझा देव पगार देत असतो. पण त्याला थोडासा कौतुक आहे तुमचं, तुमच्याही चॅनलला चलवत आहे. सुंदर अशी सगळ्यांचे हरिभक्त महाराज सुद्धा मामाची सेवा, हरिभक्त महाराजांचे मामांचे मित्र महाराज करा किंवा मधुमणी मधुमराचे महेश दादा ढवळे ते रत्नाच्या चॅनलला साष्टांग असा चलवत आहे. त्याचबरोबर हा कार्यक्रम तुम्हाला शांतीलाल कोळेकर या युट्यूब चॅनलवरती पाहता येणार आहे. त्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आठवण आली की त्या कार्यक्रम त्या ठिकाणी पाहत जावा. त्याचबरोबर मामांच्या विषयी भरपूर काही गोष्टी मी सांगत असतो. काही पूजा कशी असावी, नामस्मरण कसं असावं, ग्रंथाचं पारायण कसं असावं, तेवढं सांगत असतो. कारण प्रत्येकाला फोनवरती कन्सल्ट करणं नाही शक्य होत. शेकडो फोन दररोजचे असतात. मग मैजर वासुंदेकर हा इंस्टाग्रामचा आयडिया मी आता नवीन ओपन केलेला आहे. मी शक्यतो मी सोशल मीडियाचा वापर खूप कमी केला आणि अजूनही खूप कमी करतो. सगळ्याला माहिती सगळ्याला माहिती आहे. पण रिक्वायरमेंट पडली म्हणून आपण तो मेजर वासुंदेकर हा इंस्टाग्रामचा आयडिया आहे. त्याच्यातून खूप अशी माहिती आम्ही टाकत असतो. त्यांनी सर्वांनी त्याला फॉलो करा, पाहत राहा आणि ती माहिती घेत राहा. लेकरं मोबाईल पासून लांब ठेवा. तुम्ही जर मोबाईल पासून लेकरं लांब नाही ठेवली ना, ही लेकरं तुम्हाला हृदयातून लांब केल्याशिवाय राहणार नाही. त्याचा प्रसंग सांगतो, आला ओघाला म्हणून सांगतो. कारण मोबाईलचं व्यसन खूप वाढलं. तर काही त्याला प्रमाण आहे की नाही, काही त्याला प्रमाण आहे की नाही. इतकं व्यसन आपल्या बारामतीमध्ये जाईल, कंपनीमधून आली माणसं, कंपनी सुटली मोबाईल जमा करून घ्यायचा. बाहेर पडला माणूस गाडीमध्ये बसला तरी मोबाईल मध्ये होता, गाडीमध्ये उतरला तरी मोबाईल मध्ये होता. घर आलं, फ्लॅट आता फ्लॅट मध्ये राहतो, फ्लॅट मध्ये चढला, मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्याच घरात बसला. त्या माता मालिका बघण्यामध्ये दंग होत्या. त्यांचाही दोष नव्हता. त्याही उठल्या, किचन मध्ये गेल्या, पाण्याचा गल्ला त्यांच्या हातामध्ये दिला आणि घराचा खरा मालक आला. तो सुद्धा मोबाईल मध्येच होता. आणि तो आपल्या स्वतःच्याच घरात घुसला. दुसऱ्याला बघून म्हणला, सॉरी माफ करा, रॉंग नंबर लागला. आणि स्वतःच्या घराला रॉंग नंबर म्हणायची वेळ ह्या मोबाईलने आणली. सावध व्हा. मला एक व्हिडिओ बघितला, एक दुसरी तिसरीचा मुलगा असेल, अजून व्हिडिओ माझ्या मोबाईल मध्ये असेल कदाचित. दुसरी तिसरीचा मुलगा, आई आग्रह करते, उरक कर, जेवण कर, बस येणार आहे, शाळेत जायचंय. मुलगा मोबाईल मध्ये लागलेला आहे, पुढे टीव्ही चालू आहे. शेवट आईनं हिसकावून घेतला मोबाईल रागानं आणि जेवणाचं ताट आणून दिलं. आणि आई टीव्हीकडे बघत बसली. पोरानं ताट साईडला ठेवलं, आतमध्ये गेलं की अतिशयोक्ती नाही, जे सत्य आहे ते सांगतो. की गादी अशी तर खरंच बोलावं लागतं. मग मुलगा उठला, लहान 2-3 दुसरी तिसरीला असेल, उठला, घरामध्ये गेला आणि त्याची बॅट घेऊन आला, आईच्या डोक्यात घातली. तंत्रज्ञानानं जग जरी जवळ आणलं असलं तर माणसातली माणसं लांब गेली गड्या. खरी गोष्ट. तंत्रज्ञानानं जग जरी जवळ आलं असलं ना, तर माणसातली माणसं लांब गेली. म्हणून व्यसनापासून सावध राहा, मोबाईल जरा लांब ठेवा. तुम्हाला सगळ्याला अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. दादा, आवाज म्हणतो माझा ओढायला लागलाय आवाज. आधीच मी थोडा आजारी आहे, कारण पाठीमागं 8 दिवसाची मामांची कथा गडिंगलला पार पडली. दररोज 3 तासाची कथा असायची. 6:30ला कथा सुरू व्हायची, 9:30ला कथा संपायची. सुंदर असं मामांचा अवताराच्या अगोदरपासून समाधी काळापर्यंत चरित्र पाहिलं. त्या दिवशी पण भाटलिंगाला खूप खराब सिस्टीम होती, त्यात त्रास झाला. प्रवासाची दगदग, गेल्या अंगात कणकणी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आवाज आली बदललेला आहे, सर्दी आहे. पण तुम्ही मला साथ द्या, तुम्ही चांगला आवाज द्या माझा. करूया अभंगाचा भावार्थ थोडक्यात बघून मामांच्या चरित्राकडे आपण प्रवृत्त व्हायचंय. दयाची द्वारी सोन्याचा पितळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले,
तुकाराम महाराज वर्णन करतायत. पण या अभंगामध्ये कोणाचं नाव तुकाराम महाराजांनी घेतलेलं नाही, कुठल्या संतांचं नाव घेऊन वर्णन केलेलं नाही. तर तुकाराम महाराज फक्त संकेत खुणं सांगतात की जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे त्याच्या अंगामध्ये इतकं बळ आहे की तो रेड्यालाही बोलायला लावतो. काय सांगतात? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. पुढे सांगतात करील तो काय नोहे महाराज, करील तो काय नोहे महाराज. पण कसं? परी पाहे बीज शुद्ध अंगी, परी पाहे बीज शुद्ध अंगी. तो बीज शुद्ध पुढचा जो आहे ना त्याची शुद्धता त्याची भक्ती पाहतो आणि मग तो काही करायला तयार होतो. तो कोण आहे? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. पुढे सांगतात जयाने गातली मुक्तीची गवांदी. सामर्थ्यता वर्णन केलेले आहे. किती सामर्थ्यवान आहेत की मुक्ती मुक्ती तुम्ही आम्ही जे म्हणतो, मोक्ष मोक्ष तुम्ही आम्ही जे म्हणतो, त्या मोक्षाच्या पंक्ती उठवण्याचं सामर्थ्य त्यांचं आहे. जयाने घातली मुक्तीची गवांदी. काय केलं? मिळवली मांदी वैष्णवांची. आणि सकाळ वैष्णवांची मांदी त्यांनी मिळवली. मांदी वैष्णवांची. त्यांनी काय केलं? तर मोक्षाच्या पंक्ती त्यांनी उठवल्या आणि सकळ वैष्णवांना एकत्र केलं. असे ते आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात करील तो काय नोहे महाराज. पुढे सांगतात तो का म्हणे तेथे सुखा का येऊने राहे समाधान चित्ताचिया. तुकाराम महाराज म्हणतात की तिथं सुखाला काहीच उणं राहणार नाही, तर सुखाला काहीच उणं राहणार नाही, सगळं सुख त्यांच्या दारी आहे आणि तिथं समाधान या चित्तामध्ये राहतं असं तुकाराम महाराज वर्णन करतात. एका संतांचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. तुकाराम महाराज स्वतः संत श्रेष्ठ आहेत आणि ते एका संतांचं वर्णन करतात. एक दुसऱ्याचं वर्णन करायला सुद्धा ती योग्यता ती भक्त चरणामध्ये जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ म्हणजे तुकोबाराय माऊलींविषयी बोलतायत. एका श्रेष्ठ संतांनं श्रेष्ठाचं केलेलं हे वर्णन आहे. वर्णन करायला योग्यता असावी लागते, पात्रता असावी लागते. त्या पद्धतीची पात्रता योग्यता अंगी असावी लागते आणि एका श्रेष्ठांकडून श्रेष्ठांचं झालेलं वर्णन आहे. आणि अभंगाच्या माध्यमातून त्यांचं सामर्थ्य संतांची अन्यथा कर्तुम शक्तीचं वर्णन तुकोबाराय करतात. आणि म्हणून एक चरणामध्ये उल्लेख आहे दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये करील तो काय नोहे महाराज. म्हणजे ते काही करू शकत नाहीत असं काही नाही त्या जगामध्ये, एवढं सामर्थ्य आहे त्यांचं. म्हणून सांगतात करील तो काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी. ते आज अवताराला आल्यानंतर त्यांनी काही करू शकतात एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. मग काय केलं त्यांनी? तर रेड्याच्या मुखामधून वेद बोलवले. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व बीजाचा हरविला. रेड्या मुखी वेद रेड्याच्या मुखामधून वेद बोलायला लावलेले. जो निर्बुद्ध रेडा आहे. दोनच प्राणी लय हुशार आहेत, एक गाढव आणि रेडा. बरोबर आहे की नाही? गाढव सगळ्यात हुशार प्राणी काय माहिती हा म्हणायचं नाही मला. ते थांबरा बाबा आरती होऊ दे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात करील तो काय नोहे महाराज.
काय करू शकत नाही, काही करू शकत. त्या रेड्याला मारलं तर माऊलींच्या अंगावरती वळ उठले. रेड्याला मारलं तर माऊलींच्या अंगावरती वळ उठले. याच माऊलींनी दगडाच्या भिंतीला चालायला लावलं. दगडाची भिंत चालवली. याच माऊलींनी स्त्रीचा पुरुष केला. याच माऊलींनी सच्चिदानंद बाबांना, मृत्यू झालेले सच्चिदानंद बाबा यांना उठवलं आणि त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. लक्षात आहे का? हे संतांचं जे वर्णन आहे, त्यांच्या सामर्थ्याचं जे वर्णन, तेच म्हणजे तुकोबाराय वर्णन करतात की जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, त्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. तो किती श्रीमंत असेल, त्याचं ऐश्वर काय असेल. आमच्या दारात तिथं आंब्याचं झाड असलं आणि आंबा जर भरपूर लागलं तरी आमची छाती फुगते. आणि शेजारच्या पोराला एक आंबा खाऊ देत नाही. मग ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे तो किती श्रीमंत आहे. षडगुण ऐश्वर संपन्नता त्या त्यांच्यापाशी आहे. आणि म्हणून सांगतात जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ. अंगामध्ये असं बळ आहे की निर्बुद्ध रेड्याला सुद्धा बोलायला त्यांनी लावलं. आणि म्हणून सांगतात करील तो काय नो हे महाराज. हा, हे तिसरं चरण, दुसऱ्या चरणाला प्रथम चरण जे आहे ना म्हटलं, तो पूर्वार्ध तो अतिशय महत्वाचा आहे. हा गाभा आहे त्या अभंगाचा. करील तो काय नोहे महाराज. आणि मग काय केलं तर मृत्यू झालेल्या माणसाला उठून बसवलं, ज्ञानेश्वरी लिहून घेतली, स्त्रीचा पुरुष केला, दगडाच्याही भिंतीला चालायला लावलं. करील तो काय नोहे महाराज. पण एवढंच नाही, हेच नाही, जे मोक्ष तुम्ही आम्ही म्हणतो, जे अष्टादीश संतांनी मोक्षाचा मार्ग सांगितला, या ज्ञानदादाने, या ज्ञानोबारायाने, या विश्वमामली ज्ञानोबारायांनी मुक्तीच्या पंक्तीच उठवल्या आणि सकळ वैष्णवांना एकत्र केलं. असं वर्णन तुकोबाराय करतात. आणि आज हा अभंग मुद्दा म्हणून घेतला आपण. आदमापुरामध्ये सुद्धा हाच अभंग मी घेतला होता. यात्रेचा प्रसंग होता आदमापुरातल्या. आणि आज या ठिकाणी मामांची यात्रा संपन्न होते. पुन्हा आज अभंग मुद्दा म्हणतो घेतला कारण जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. आदमापुरातला सोन्याचा पिंपळ कुणी बघितलाय? हात वर करा. आदमापुरा सोन्याचा पिंपळ बघितलाय? आदमापुराला गेलेले हात वर करा. इकडं हा, एवढी पाठीमागची कुठं गेली ती? हिंदवी पाटील जिंदाबाद. एवढी सगळी आदमापूरला गेली. मग आदमापूरला जाऊन काय केलं तुम्ही? हात खाली घ्या. का पहिल्याशी गेल्या सेल्फी काढली? दर्शन राम राहतंय, पहिली सेल्फी जे काय असती. मग काय कोणी बघितलं नाही सोन्याचा पिंपळ? बरं, आणखी त्याची खून सांगतो. गेल्या तुमचं सगळ्यात जास्त प्रमाण ह्यांचं आहे बरं का. गेल्या दर्शन लांब राहतंय, रुपया काढायचा पहिला चिटकावायचा. ते आहे, चिटकावता का नाही? तो रुपया पण असा आहे, खळ कोणी खाली पडतो. स्वतःचा नाही घालून दुसऱ्याचा घेऊन पण चिटकावायचा प्रयत्न करतात. ज्या पिंपळाला तुम्ही रुपया चिटकवता ना, तोच सोन्याचा पिंपळ माझ्या देवाच्या दारामध्ये. हा, त्या भगवंताच्या समोर धन्य धन्य पिंपळाचा पारे, स्वर्ग कैसे आत्मा पुरे, स्वर्ग कैसे आत्मा पुरे, स्वर्ग कैसे आत्मा पुरे.
जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्या देवाच्या चरणावरती तुम्ही नतमस्तक होता, ज्या मामांच्या चरणावरती तुम्ही नतमस्तक होता, स्वर्गात आत्मापूरला जाऊन त्या मामाला भेटायला जाता, त्या भगवंताच्याही दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. गेल्या गेल्या रुपया चिटकवण्याच्या अगोदर त्याचं दर्शन घ्या, सोन्याच्या पिंपळाचं दर्शन घेतलं पाहिजे. अरे ज्या देवाची भक्ती तुम्ही आम्ही करतो ना, तो माझा मामा एवढा ऐश्वर्य संपन्न आहे, एवढा ऐश्वर्य संपन्न आहे की त्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ. पण अधिकार काय माझ्या देवाचा? अधिकार काय आहे का? अंगी ऐसे बळ रेडा बोले ना, ऐका माझ्या देवाचा अधिकार एवढा आहे का? तुकोबाराय का म्हणतात? तो का म्हणे ते सुखा काहे उणे राहे समाधान चित्ताचिया. तुकोबारायांचं चरणामध्ये सांगतात, तो का म्हणे ते सुखा काय उणे राहे समाधान चित्ताचिया. त्या मामाचं सामर्थ्य एवढं आहे. त्या पिंपळाला किती फांद्या आहेत? फांद्या किती आहेत? रुपया लावणारे नो ऐका, किती फांद्या आहेत बघितल्या कोणी? त्या पिंपळाला 5 फांद्या आहेत. किती? 5 फांद्या आहेत. आणि जगाचा मालक तिथे येणाऱ्या लेकराला सांगतो, हे माझ्या लेकरा, माझ्या बाळा, हे माझ्या तान्या, काय बी काळजी करू नकस. अरे ते रांडची पंचमहाभूत आहेत नव, त्या समद्याला या पिंपळाच्या तिथं मी बांधून ठेवलं. या पंचमहाभूताला बांधून ठेवणारा माझा देव, माझा बाळू मामा. धनगर धनगर पंचमहाभूतावरती सत्ता चालवणारा देव म्हणजे बाळूमामा आहे. त्याची पंचमहाभूतावरती सत्ता आहे. मग ज्याची पंचमहाभूतावरती सत्ता आहे, जे शरीर बनलं पंचमहाभूतानं बनलं, ही सृष्टी बनली पंचमहाभूतानं बनली. पंचमहाभूत मुख्य गाभा आहे. त्या पंचमहाभूतावरती जी सत्ता असेल, त्याची ताकद, त्याचं सामर्थ्य काय असेल, त्याचं सामर्थ्य, त्याची ताकद काय असेल, त्याचं सामर्थ्य काय असेल, तो किती बलशाली असेल. पंचमहाभूतावर ह्या देवाची सत्ता आहे. पण माझ्या मामाच्याही दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. आणि म्हणून आज मुद्दाम हा अभंग आहे. आत्मापुरात आम्ही हाच अभंगावरती चिंतन मांडलं यात्रेमध्ये. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. त्या मामाच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. म्हणजे मामा आणि माऊली हे वेगळे नाहीत. नीट लक्षात घ्या, मामा आणि माऊली हे वेगळे नाहीत, हे एकच आहेत. निवृत्ती दादा, ज्ञान दादा, सोपान काका, ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही तिन्ही देव, त्या तिन्ही देव संतांच्या रूपानं अवताराला आले. आदिशक्ती, आदिमाया, मुक्ताईच्या रूपानं अवताराला आले. आणि या कलियुगामध्ये अवतार घेऊन धर्म शाबीत ठेवण्यासाठी, शाबूत ठेवण्यासाठी, धर्म जिवंत ठेवण्यासाठी पुन्हा ह्यांनी ह्या भूतलावरती चराचरामध्ये मनुष्यामध्ये प्राण फुकला आणि धर्म सजीव केला, जिवंत केला आणि धर्माला पुन्हा ताकद दिली. पण हे करत असताना भयंकर हालापेष्टा सहन कराव्या लागल्या. अरे अन्न मिळालं नाही, सन्मान मिळावा, अन्न मिळावं, पोटभर जेवण मिळावं म्हणून स्वतःच्या आई बापांना देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं. या धर्माच्या स्थापनेसाठी हा धर्म पुन्हा सहज स्थापन झाला नाही. या धर्माच्या स्थापनासाठी निवृत्ती दादा, ज्ञान दादा, सोपान काका, आमची आई मुक्ताई साहेबांना स्वतःच्या आई वडिलांचा बळी दिला. त्याच्यावरती धर्माची नीव घातली, त्याच्यावरती धर्माचा पाया उभा केला. अन्न अन्न म्हणून फिरावं लागलं. झोळीमध्ये मीठ माती काळवली, झोळीमध्ये शेण कालवलं. आणि तेच
ज्ञानदादा निवृत्तीदादा स्वपन काका जेव्हा मामांच्या रूपानं अवताराला आले तेव्हा लाखोच्या पंक्ती ह्या कलियुगामध्ये उठवायला लागले. लाखोचं अन्नदान सदैव चालणार. मी नेहमी सांगतो या कलियुगामध्ये सगळ्यात फिरतं मोठं नक्षत्र जर कुठलं असेल तर ते माझ्या मामांचं आहे. 19 पालख्या 4 राज्यामध्ये अखंड अन्नदान, 20व आदमापूर अखंड अन्नदान, 21व मेदक अखंड दान. अरे अशी गडिंगलज असं पाट्य सांगवी पाटील वस्ती अशी कितीतरी मंदिरं चालू असलेलं अन्नदान या भूतलावरती जगाच्याही इतिहासामध्ये नोंद घ्यावी असं अन्नछत्र चालवणारा माझा देव म्हणजे माझा माणूस. एवढं मोठं अन्नछत्र आहे. तेच देव अवपाने अवताराला आले आणि मग तो देव इतका सामर्थ्यवान आहे. इकडं रेड्यामुखी वेद बोलवले, इकडं गाढवाला बकरी राखायला लावली. बघा साम्य कसं आहे. मी सांगितलं ना, निर्बुद्ध रेडा आणि हुशार गाढव. निर्बुद्ध रेडा आणि हुशार गाढव. माहिती तुम्हाला गाढवाची गोष्ट सांगितलं तर सांगायला वेळ नाही आपल्यापाशी. ठीक आहे. साम्य कसं आहे. इकडं रेड्याला बोलायला लावलं, इकडं गाढवाला बकरी राखायला लावलं. याच भगवंतानं, या माझ्या मामानं इकडं रेड्यावरती वळ मारलं तर माऊलींच्या पाठीवरती वळ उठले. इकडं नागाच्या पाठीवरती मारलं तर माझ्या मामांच्या पाठीवरती वळ उठले. इकडं भिंतीला चालवलं, इकडं भिंतीला चालवलं, इकडं माझ्या मामानं दगडालाही देव म्हणून कामाला लावलं. इकडं सचिदानंद बाबांना, इथं सचिदानंद बाबांना मृत्यूमधून उठवलं, ज्ञानेश्वरी लिहायला लावली. इकडं दुर्गाप्पा सुरनावरांना मृत्यूच्या दाढतनं महागारी आणलं आणि बकरी राखायला लावली ना. आता तरी खात्री पडते ना, माऊली आणि मामा वेगळे नाहीत ते. नाहीतर काही काहींना वाटतं की मामांचा भक्त संप्रदायच वेगळा आहे. हो, हे वेगळंच काहीतरी आहे. नाही रे बाबा, सगळे इथेच आहे. माझा देव सांगायचा, अरे म्हणला या कलियुगामध्ये तुम्ही ज्या ज्या देवळात जाऊन डोकं टेकवाल नव तिथं तिथं म्याच आहे. हे मामाचं वाक्य आहे. एवढा जर बलशाली, एवढा सामर्थ्यवान पंचमहाभूतांना ताब्यामध्ये ठेवणारा देव आहे तर त्याच्यापरी सुखाला काय उन आहे. कारण 3 प्रकारचे ताप आहेत. आध्यात्मिक ताप आहे, अतिभौतिक ताप आहे, अति दैविक ताप आहे. हे 3 प्रकारचे. अतिदैविक जो ताप असतो तो दैविक ताप ह्या पंचमहाभूतांमुळे. पाऊस जास्त पडला त्रास होणार का बरं वाटणार. माती सकट पीक वाहून गेलं, चांगलं का वाईट. बोलत जावा, घालील लटांगण मोकळं पटांगण. बोलत जावा, अजिबात लाजू नका. मला सांगा, अतिवृष्टी झाली, अति पाऊस पडला, पूर आला, माती सकट पीक वाहून गेलं, चांगलं झालं का वाईट झालं. वाईट. ती कुणी माणसाने केलं का, कुणी केलं, पावसाने केलं. बरोबर आहे की नाही. चुकून एखाद्याने ती फलटणला पाठीमागं झालं बघा. मग त्या मावशीने स्वतःचा गहू झाला होता ते काड पेटावलं. बोंबा बोंब सगळी, दुसऱ्याचा 7 एकर गहू जाळून टाकला. चांगलं झालं का वाईट झालं. वाईट. चांगलं झालं, त्याचा गहू जाळला. अग्नीने ते जाळलं. बरोबर आहे. त्या अग्नीपासून तो त्रास झाला. कारणीभूत माणूस जरी असलं तर अग्नीने ते केलंय. करता अग्नी आहे, त्या अग्नीने ते केलेलं आहे. वादळ, आता वादळ वाराचा दिवस आहे. वादळ वारं भयंकर सुटलं, मोठी मोठी झाडं घाव पडली. चांगलं झालं का वाईट झालं. वाईट. वाईट झालं की नाही. तो ताप कोणी माणसाने दिला का तुम्हाला, त्या वायुदेवतेनं दिलेला. ठीक आहे. आता भूकंप होणार आहेत. मामाने सांगितले मोठं भूकंप आहेत. दणकाच आहे आता सगळं. बघा तुम्ही दणका कसा आहे. मामाची भाकणूक झाली ना, सगळं दणका आहे. पप्पूशे काय खरा बाबा जिंदाबाद. बोंदो आणि साधू ह्यातला फरक ज्याला कळला त्याला देव कळला. कडे हे ऐका ना माझ्या मैदानांनो, बोंदू आणि साधू ह्यातला फरक ओळखायला शिका. मी तर म्हणतो, जे मामांचे सेवक आहे ना, त्यांनी अजिबात कोणाच्या नादी लागू नका. काय तुम्हाला नादी लागायचं ना, माझ्या मामांच्या नादी लागा, माझ्या मामांच्या बकऱ्याच्या नादी लागाला, बस सगळं मिटलं तिथं. भूकंप झाला, घरं चांगली घरं पडली, मनुष्यहानी झाली, खिल्लारीचा भूकंप झाला होता. चांगलं झालं का वाईट झालं. ते कुणी केलं भूकंप, कुणी केला, कोणी माणसाने बटन दाबलं का. ह्या पृथ्वीचा भूकंप आहे का नाही, हा पंचमहाभूतानं केलेला विनाश आहे. आणि त्या पंचमहाभूताला देव आपल्या ताब्यात ठेवतो ना, त्या देवाचं नाव बाळू मामा. आम्हाला भीती आहे का कशाची.
लिहिते का? म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे ते सुका गाय होणे राहे समाधान चित्ताची. आणि मग ते चित्तामध्ये समाधान आहे. काय समाधान आहे? अरे माझा मामा एवढा ऐश्वर्य संपन्न आहे, त्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. माझा देव एवढा बलशाली आहे, हा तो गाढवालाही काम करायला लावतो. माझा देव एवढा बलशाली आहे, एवढा सामर्थ्यवान आहे, पंचमहाभूतांना ताब्यात ठेवतो. माझा देव एवढा मोठा आहे की त्याची सत्ता काळावरती चालती. मला कशाचीच भीती नाही, मला कशाची चिंता नाही. मी समाधानी आहे कारण माझा देव मोठा. उदराय अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीवा. जनाचा जडाचा जीवाचा उद्धार करायला माझा देव आला. जनाचा उद्धार तुम्हाला उद्धार केला, जीवाचा उद्धार मुक्या प्राण्यांचाही उद्धार केला, जडाचा उद्धार अरे दगडालाही काम करायला लावलं, त्या जडाचा उद्धार केला. अजून एक जड आहे. आपल्या तुमच्या आमच्यामध्ये पण काय जड असतात का नाही? काय काय लय जड असतात. ऐका ए माहिनो, आमच्या भागात 110 किलो वजनाची मावशी होती. किती वजन? 110 किलो वजन. आणि ती डॉक्टरकडे गेली. डॉक्टर साहेब म्हणले माझं वजन जास्त आहे, मला वजन कमी करायचंय. अरे वा म्हणले, किती वजन आहे? काय नाही म्हणले डॉक्टर साहेब, 110 किलो आहे. कमीच आहे जरा म्हणले. नाही म्हणले, वजन कमी करायचंय मला. काय तुमले आता कमी करायचं? डॉक्टर विचारलं, मावशे तुमचा आहार किती आहे? म्हणले काय नाही डॉक्टर साहेब, सकाळच्या 20 चपात्या, संध्याकाळच्या 20 चपात्या, 10 प्लेट भात, 5 प्लेट भाजी. वा कमीच आहे म्हणले बाबा. काय नाही म्हणले मावशी, म्हणले मी तुम्हाला औषध देतो. काय म्हणले? काय नाही, सकाळच्या 20 चपात्या खाताना तिथं 10 चपात्या खायच्या, 5 प्लेट भात खाताना तिथं 10 प्लेट भात खाताना तिथं 5च प्लेट खायचा आणि 2च प्लेट भाजी खायची. वा म्हणले डॉक्टर साहेब, एक नंबर औषध आहे. पण मला सांगा, ही जेवणाच्या अगोदर घ्यायचं का जेवणाच्या नंतर घ्यायचं? म्हणजे आणखी आरवाड व्हायचा का? कधी कोणाला किती समजून सांगा नसतं. म्हणून ह्या जडाचा उद्धार करायला माझा देवाला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ते तुका म्हणे ते सुका काय राही समाधान चित्ताची. या अभंगाचा 10वा भावार्थ संपला. आता इथून पुढे मामांचं चरित्र अभंगाच्या अनुषंगाने बघू. तत्पूर्वी एकदा विठोबा रुक्माईचं भजन होईल आणि मामांच्या चरित्राकडे आपण परत पडू. हरी विठोबा टाळी वाजवा. विठोबा
सुंदर असं भजन करायचंय. हाताने टाळे आणि मुखाने भगवंताचं नाव घ्यायचं. सर्वांनी आमच्या बरोबर म्हणायचं. कसंही म्हणा, मोठे ओरडून म्हणा, वाकडं म्हणा, तिकडं म्हणा, हा त्या बाबापर्यंत पोचलं पाहिजे. सर्वांनी भजन करायचं. घ्या मला. हो बाळू मामा, बाळू मामा, ह्या टाळ्या याच्यासाठी आहेत की ही जी यात्रा तुम्ही इथं भरवली 2 दिवसाची, ती मामांची यात्रा झाल्यानंतर भरवली. हे लाख मोलाचं काम तुम्ही केलं. म्हणून ह्या टाळ्या आहेत. कारण देवाची यात्रा झाल्या यात्रा भरवणं म्हणजे देवाच्या सावली खाली चालणं, आणि देवाच्या यात्रेबरोबर आपली यात्रा भरवणं म्हणजे देवाची बराबरी केल्यासारखं. देवाची बराबरी काय, तिच्या सावलीमध्ये चालायचं. मला सांगा दादांनो, पोरानं बापाची बराबरी केली तर जमल का? जमल का? पोरानं बापाच्या सावलीमध्ये असावं, त्याच्या आज्ञेमध्ये असावं. म्हणून गोड कौतुक आहे. अतिशय योग्य टायमाला तुम्ही यात्रा भरवली. मामांची यात्रा संपन्न झाली पापमोचनी एकादशीला, आणि या एकादशीला तुम्ही यात्रा भरवता. 100% देवाचा आशीर्वाद तुम्हाला आहे. देवाची यात्रा त्या ठिकाणी भरवली. आज तुम्ही इथे यात्रा भरवली. उद्या वालोब वाजेल, सुंदर अशी मिरवणूक माझ्या भगवंताची निघेल. आनंदानं माझा भगवंत त्या मिरवणुकीमध्ये मिरवेल.
तुम्ही जर त्याच्या यात्रेच्या वेळेस जर यात्रा भरवली तर कोण येणार तुमच्या यात्रेला? अरे ज्या यात्रेला 33 कोटी देवांची हाजरी आहे तिथं माझा भगवंत हजर असणार आहे. तो कसा येईल तुमच्या गावाला? नाही येणार. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. पंढरपूरची यात्रा आषाढी एकादशीला भरती म्हणून गावागावामध्ये यात्रा भरती का हो? अष्टादी संत पंढरपूरला पांडुरंगाला भेटायला जातात. माझ्या मामाची एक यात्रा पापमोचनी एकादशीला भरती आणि मग आपण सुद्धा पापमोचनी एकादशीला त्या दरबारामध्ये गेलं पाहिजे. मला दादा आमची सोयी सगळी भेटली होती मंडळी त्या ठिकाणी. पापमोचनी एकादशी का माझ्या भगवंतानं निवडली ह्याला खूप मोठं कारण आहे. दुसऱ्या एकादशी नव्हत्या का? पापमोचनी एकादशी म्हणजे पापाचं मोचन करणारी, पाप काढून टाकणारी, पापाचं हरण करणारी ती एकादश आहे. आणि त्या पापमोचनी एकादशीला भगवंत यात्रा भरवतो. आणि आदमापुराच्या भूमीत जर आम्ही गेलो तर तुमच्या आमच्या पाठीमागचं पाप, कळत नकळत झालेलं दुष्ट काम सगळं माझा भगवंत काढून घेतो. तुमच्या आमच्या पाठीमाग कली लागलेलं ते सगळं काढून घेतो. जे काय घाण असेल, जी काय राहाडा पाठीमाग असेल ना, ते एकादशीला सगळी काढून घेतो आणि त्याच्यावर त्याच्या मुंडक्यावरती पाय देतो आणि सोन्याचा भंडारा तुमच्या आमच्यावरती उडवतो. झालाय घोडा भक्ताचा मेळा, झालाय घोडा सांगितलं विलायाचं देवाला डोळे भरून पाहायचं, सांगितलं विलायाचं आम्हाला डोळे भरून पाहायचं. आदमापुरी जायला कोण कोण येतंय, आदमापुरी जायला कोण कोण येतंय, ही तिथी जी तुम्ही निवडली दादा, आता कायमस्वरूपी ठेवा. ह्या तिथीला तुमचा आपला भंडारा संपन्न होत राहील. यात्रेला तुम्ही जातात, त्या यात्रेला गेल्यानंतर त्या यात्रेमध्ये सुंदर असा प्रसाद घ्यायचा, माघार निघताना तिथला चिमूटभर भंडारा घ्यायचा, आपल्या ह्या भंडाऱ्यामध्ये मिसळायचा आणि भगवंताची यात्रा पार पाडायची. अशा खूप यात्रा होत्या त्या मामांच्या या भंडाऱ्याच्या वेळेस सुरू होत होत्या. अशा बऱ्याचशा यात्रा आम्ही बंद करायला, 9 तारखा बदली करायला लावल्या. का असं केलं पाहिजे ह्याचं मूळ कारण लक्षात घ्या. ज्या वेळेला मामांची यात्रा मेतकेच्या गावामध्ये साल 1932ला भरली, साल 1930ला मामाला आकाशवाणी झाली, हे बाळू तू आरंभ केलेल्या कार्याला, त्या तपश्चर्याला जर फळ यायचं असेल तर पांडुरंगाचा सप्ताह कर, हलसिद्धनाथाची भंडारा यात्रा कर. आणि मग 31ला निर्णय झाला. 31ला गाव निवडलं, सर्वांनी मेतके गाव निवडलं. तिथी मामांनी सांगितली पाडव्याच्या अगोदरची एकादशीला सुरू करूया सांगितलं. आणि मेतक्याच्या चिकोत्रा नदीच्या तीराला चिंचच्या बनामध्ये यात्रेला प्रारंभ झाला. साल 1938 पर्यंत यात्रा तिथं चालली. ज्योती पाटील नावाच्या शेतकऱ्यानं मामांच्या मेंढक्याला आणि बकऱ्याला मारलं म्हणून देव नाराज झाला. सांगितलं पुन्हा हे ती चरित्र मोठं आहे, आता ती सांगणार नाही मी. सांगितलं की पुन्हा या गावात मी पाऊल ठेवणार नाही, यात्रा भरवणार नाही. देव तिथून निघून गेला. 39-40ला करड्याला यात्रा भरवली. 41-42ला नंद्याळला भरवली. 43-44ला ऑर्नाळला यात्रा भरवली. आणि यात्रा भरल्यानंतर 44 झाली आणि 45ला मामानं सांगितलं बाळू धनगर यात्रा भरवणार नाही. की त्या वेळेला 1945ला बकरी कोलेवाडी, मेतक आणि कापशीच्या मध्ये येते. त्या कोलेवाडीमध्ये आप्पासाहेब पाटलांच्या रानामध्ये मामांची बकरी होती. यात्रा भरवायची नाही, शांत आहे माझा भगवंत, सोडून दिलं. पण यात्रेला ढोल वाजवण्याचा जो काही मान होता तो मान रुकडीच्या बाप्पू शिनगाऱ्यांना होता. आणि ठरल्याप्रमाणे बाप्पू शिनगाऱ्याची सौंगडी जी होते, पुन्नाप्पा शिनगारे, ही सगळी माणसं ढोल घेऊन आली
आणि संध्याकाळ झालेली आहे, 11:30-12चा सुमार झालेला आहे. आणि मामाच्या लक्षात आलं की वालूक वाजायला लागलाय. तेव्हा मामाने सांगितलं, आवाज दिला. तंबू हे म्हणले, अगं तो रांडचा बाप्या आला असेल, त्याला सांगा रे म्हणले निरोप द्या. बाळू धनगरानं यात्रा भरवणं बंद केलं म्हणून. आणि तो निरोप तिथपर्यंत पोचला. निरोप तिथपर्यंत पोचल्यावरती बाप्पू शिंगाराने सांगितलं, हे म्हणली सांगा त्या बाळू आज्याला, बाळू मामाला सांगा, नियमाप्रमाणे मी वालू घेऊन आलोय. तुझं काय, तू यात्रा भरवशील नाही तर मोडशील, मी वालू घेऊन आलोय. तसा निरोप गेला. तसा मामा म्हणला, ह्यो बाप्या रांडचा लय वंगाळ आहे, ह्यो काय ऐकायचा नाही, मलाच गेलं पाहिजे. आणि मग स्वतः मामा तिथं निघाला. सांगितलं, ए बाप्या कशाला आलायच रे. मामाचं बोलणं तसं शिव्या देऊन आचकाट इचकाट असायचं. हे म्हणले देवा, अरे तुझी यात्रा आहे ना. ए बाप्या, अरे आता यात्रा भरवणं बंद केलं रे मी, आता यात्रा भरणार नाही. त्यावेळी बाप्पू शिरगार म्हणतात, हे देवा तुझं काय रे म्हणले, तुझ्या मनाला येईल तेव्हा यात्रा भरवशील, तुझ्या मनाला येईल त्या याला तू यात्रा मोडशील, पण मी नियमाप्रमाणे आलोय नव. ए म्हणला बाप्या, अरे एवढं सल्प नव, तो बाळू धनगराचा खोटा आहे, पिढ्यानं पिढ्या निघणार नाही. ए म्हणला देवा तुला काय करायचं ती कर, पण मी वालू घेऊन आलो, मी वालू वाजवणार. ए बाप्या बघ म्हणला फसशील, एवढं सल्प नव, अजून बी विचार कर, मी यात्रा भरवत नसतो या. पण ए बाप्या तू वालू घेऊन आलाय नव, यात्रा भरवायची नव. पण ए बाप्या, अरे यो बाळू धनगराचा खोटा पिढ्यानं पिढ्या निघणार नाही, तयारी असेल तर बघ. हे म्हणला देवा तुला काय करायचं ती कर, पर मी वालू वाजवणार. ए बाप्या, अरे यात्रा भरवायची नव, भरवतो ना मी यात्रा. आणि रात्री आरोळ टाकली मामानं, चराला जाग केलं. ताकद आपल्या देवाची बघा. रात्री 12 वाजता मग त्यांना गुलपाणी दिलं, ववाळलं, आतमध्ये घेतलं, आणि देव सगळे गेले झोपायला की देवाला आळोळ टाकली. चराला सांगितलं उद्या बाळू धनगराची यात्रा आहे. ती झोपी गेली सगळी. ती जागा बघून आलो आम्ही आताकडे, मी होतो बघितली. असं कमीत कमी एक 50-60 एकराचं असेल ना पटांगण, सगळं लय मोठं पटांगण. जाईल तिथपर्यंत मोकळं असं थपाट राह सगळं. हा खूप मोठा परिसर तो. तिथं मामा बाबळीच्या झाडाखाली तिथं तंबू होता देवाचा. ती झाड अजून तसं आहे बरं का, तिथं झाड तसंच आहे. इथे यात्रा भरत तिथं ती मंदिर झालेले मामांचं. ही झोपली आणि भल्या पाठी उठते. आता वालू वाजवायचाय, पाठ वालू वाजतो ना, वालू वाजवायचाय. तर ही उठली तर तंबू लागलेलं, खेळणी पाळणी लागलेली, देवाची यात्रा भरलेली, रातोरात यात्रा भरली. ही तोंडात बोट घातली, ही माणसं आली कुठनं. चरावरती सत्ता माझा देव चालवतो. एका रात्रीत आरोळी ठोकून जगाच्या मालकाने यात्रा 1945ला त्या कोलेवाडीमध्ये यात्रा भरली. कोलेवाडीमध्ये सुरू झालेली यात्रा 1966 पर्यंत तिथंच चालली. 1965ला या मामानं ही यात्रा पंच कमिटीच्या हातामध्ये दिली. वसंत भजनीकर शंकेश्वरचा होता, तो मुंबईला गेला होता. मामा मी लवकर येतो म्हणून सांगितलं, तो त्या दिवशी आला नाही. देव 1962 पासून समाधीचं येण्याच्या मार्गावरती, महासमाधीच्या संजीवन मार्गावरती माझा देव आहे. एक एक गोष्ट वाटत चाललेला आहे, एक एक गोष्टाचं ओझं कमी करत चाललेलं आहे, एक एक काम वाटत चाललेलं आहे. यात्राचा जबाबदारी कुणावरती द्यायची. वसंत भजनीकर आला नाही म्हणून मामानं 5 माणसं उठवली. 5 माणसं उठली, घागरीच्या जवळ आली. आणि घागरीच्या जवळ आल्यावरती देवानं महाराजांना दुधाची साईडने उभा राहिली. देवानं काठीची मोठा वाळली, घोंगडं असं सावरून घेतलं माझ्या देवानं. 2 पायावर बसलेला, पायामध्ये पायथान घातलेला, अष्टगंध टिळा भगवंताच्या कपाळी आहे. आणि देव म्हणतोय, ए गड्या हो 5 जण आला नव. त्याच्यामध्ये एक जण म्हणला, अगोदरच म्हणला वडेर होता. हे म्हणला देवा मी उचलतो, हे वडरा. अरे एवढं सल्प नव, तुला हे काम एवढं सल्प वाटलं होय. अरे यो बाळू धनगराचं कुठं, ती खाली बसली. मग सगळ्याला कळलं हे काम काहीतरी अवघड आहे. मग आता उचलायची कोणी. मग ही 5 माणसं उठवली, घागरीच्या जवळ आली. हात लावा करा विचार करू लागले. देव मला, ए गड्या हो, अरे हात लावा 5 जणांनी आणि उचला की र घागर. त्या हात लावायला वाकल्यावर देव उठून उभा राहिला, कमरवरती हात दिला, काठीला हात दिला. जशी घागर उचलल्याबरोबर देवानं काठी वर केली. ए म्हणला आरोळी ठोकून देवानं, हाल सिद्धनाथा, ए पांडुरंगा,
अरे बाळू धनगराची यात्रा आता पंच कमिटीच्या ताब्यात गेली बघ. निश्चिंत झालो. आणि तिथून पंच कमिटी यात्रा भरवायला लागली. ती असते ती पंच कमिटी यात्रा भरवते. ह्या भगवंताची यात्रा, ह्या यात्रेमध्ये माझ्या देवानं सांगितलं का आपण त्या दिवशी यात्रा करायची नाही. किंवा तुम्ही आदमापुरात जरी गेलात आणि मामांचा द्वादशीचा प्रसाद ज्या वेळेला होतो, बोला 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 बाळू मामाच्या नावानं. ज्या वेळेला प्रसाद द्वादशीचा होतो, कायल्यामध्ये प्रसाद शिजतो त्या कढयांमध्ये, त्या ठिकाणी तुम्ही यात्रेला गेल्यानंतर तुम्हाला सोन्याचा गाज जरी कोणी खायला दिला तरी खायचा नाही. त्या मामाच्या भंडाऱ्यातला प्रसाद खाऊनच उपास सोडायचा. कारण तो प्रसाद मिळावा म्हणून 33 कोटी देव तिथं हजर असतात. लक्षात आलं का? 33 कोटी देव तिथं हजर आहेत. आणि इतर ठिकाणी कुठं प्रसाद होत असेल आणि कुणी बोलवलं ना तरी सुद्धा जायचं नाही. कारण तो प्रसाद म्हणजे साक्षात अमृताचा झरा आहे आणि तो आपण सेवन करायचा. ह्या प्रसादाविषयी बोलताना माझा देव म्हणला, अरे म्हणला कलियुगामध्ये अगदी प्रसंग देव यात्रा भरत चालली, मोठी मोठी यात्रा होत चालली. लोक म्हणजे देवा आज लय गर्दी आहे यात्रेला, लय मोठी यात्रा भरली, लय मोठी यात्रा भरली. तेव्हा देव म्हणला, अरे म्हणला माझ्या बाळांनो, माझ्या लेकरांनो, अरे बाळू धनगराची यात्रा काय करतायसा? अरे ज्या वेळेला बाळू धनगराच्या भंडाऱ्यामध्ये 20 खंडी मीठ पडेल ना ब, त्या याला म्हणायचं कलियुगामध्ये बाळू धनगराची यात्रा भरली. 20 खंडी म्हणजे किती? 400 पोती. किती? 1 किलो घरात आणलं तर महिना निघतो का नाही? माई माऊली हो, निघतो का नाही? समाजभर मिठामध्ये अख्ख्या घराचं जेवण होतं. आणि देव म्हणतो 20 खंडी 400 पोती मीठ पडणार तेव्हा त्याचा भंडारा भरला म्हणायचं. आणि जर आम्ही गावोगाव भरायला लागलो भंडारा त्याच दिवशी, त्याच यात्रेला आम्ही रस्त्यावरती भंडारा करायला लागलो तर ती 20 पोती मीठ पडणार आहे. त्यातलं तुम्ही आम्ही पावशेर काढून घेतलं ना, दोष निर्माण झाला ना. तो त्याच्या कार्यामध्ये अडथळा आणला ना तुम्ही आम्ही. म्हणून त्याच्या यात्रेच्या वेळेस आपण यात्रा करायची नाही. त्याच्या यात्रेमध्ये जायचं, भंडाऱ्यानं नाहून निघायचं आणि ती त्या धुळाच्या पावलानं घरी यायचं, देवाची यात्रा भरवायची. त्याची 20 खंडी मीठ पडणार आहे ना, त्याला अडथळा व्हायचा नाही. आपण तिथं हजर राहायचं, त्याचा घ्यायचा. म्हणून या यात्रा त्यावेळेस भरवायच्या नसतात. मग तुमचं खरंच गोड कौतुक की तुम्ही योग्य टायमामध्ये यात्रा भरवलेली आहे. सुंदर अशी सेवा करायची. मी नेहमी सांगतो, ह्याच्या त्याच्या नादी लागू नका. काय तुम्हाला सेवा करायची ना, मामांची कारण मामाच्या भाकरीची करा. देव तुम्हाला कधीच मोकळं सोडणार नाही. देवानं त्या वेळेला सांगितलं, साल 1966, तारीख आहे 30 ऑगस्ट 1966, सकाळचा 8चा सुमार आहे. मामा समाधीच्या पर्व काळावरती चाललेला आहे. आणि त्यावेळेला मंगळवार होता. हा मंगळवार. मामांना आदमापूरला न्यायचंय, समाधी घेणार आहे माझा देव. गाडी आणली, दोंडाप्पा मुसळेंची गाडी आहे, BMU 1960 पांढरे अँबेसिडर. आणि तेव्हा देवानं बकऱ्याचं दर्शन घेतलं आणि बकऱ्याच्या कडला माझा देव बसला. त्यावेळेला देवानं खिशातनं बिडीचं बंडल काढलं, असं बाहेर टाकलं. आणि देव व्यंकप्पा सावकारांना म्हणतोय, हे व्यंकप्पा, अरे हे उघड्यावरती पडलेलं माझं बिडी बंडल आहे, ह्याला सांभाळा, ह्याला पोसा, ह्याची काळजी घ्या. अरे याला तुम्ही सांभाळा, काळजी घ्या, मी तुमचा सांभाळ करल, तुमची काळजी घेईल. अरे समजलं का रे व्यंकप्पा? सगळे रडत होते, मामा चाललेला आहे म्हणून. व्यंकप्पा म्हणला, देवा काय बी समजलं. देव उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर देवा व्यंकप्पाच्या पाठीवरती थाप टाकला. देवा सांगतो, व्यंकप्पा, अरे उघड्यावरती पडलेलं बिडी बंडल म्हणजे ही उघड्यावरती पडलेली बाळू धनगराची बकरी आहे. ती ह्यांना सांभाळा, ह्यांना पोसा, ह्यांची काळजी घ्या. अरे तुम्ही ह्याची काळजी घेतली नव की तुमचा सांभाळ करायला मी हाय नव, मी घेईल की र तुमची काळजी. म्हणून देवाच्या बकऱ्याची काळजी घ्यायची गड्या.
एक वेळ तुम्ही आदमापूरला जाऊ नका, माझं काही म्हणणं नाही, पण जर बकरी आली ना, त्या बकऱ्याची खूप सुंदर सेवा करा. तो देव कसा देईल, कुठून दिले सांगता येणार नाही. म्हणून ह्याच्यात या नादीला लागू नका. नाही तर आता बघा, एक भोंदू बाबा वर आला तेव्हा आता चक्की पिशिंग सुरू झालं त्याचं. ह्याच्यानंतर असे 4-5 तरी भोंदू बाबा वर येणार, यांचा कार्यक्रम वाचणार. ती लुबाडणार येतो. साधू आणि भोंदू ह्यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. जर तो साधू आहे, त्याला पैशाची गरज आहे का पप्पू शेठ? काही गरज नाही, तो साधूच आहे ना. तो मागणी करतो ना, तो साधू कसा असेल का? तुमच्याकडे ते अशी मागायला येतात का? येतात की नाही? आमच्याकडे पण येतात बघा, ती बाबा लोक येतात मग. आणि त्यांचा प्रत्येक ड्रेस कोड ठरलेला आहे बरं का. हा, कोणती पांढरी लुंगी घालणार, पट्टा घालणार, कोण बघी कपडे घालणार, कोणते असं चकचकीत बघू कपाट घालणार. आणि ती काही जण बारामध्ये फ्लॅट घेऊन राहतात. मी बघितलं, बारामतीमध्ये फ्लॅट घेऊन येत. ते आपलं सर नवीन तहसील ऑफिस झालंय का नाही, त्याच्या बघा पुढच्या साईडला बिल्डिंग आहेत. त्या बिल्डिंग मध्ये मी 2-4 बघितली. ती धुळे अडकवणार अशी पिशवी घातलेलं, ते लावलेलं, कानाला गुणकोण घातलेलं, निघाले आपले. ती भलं करणार आहेत का आपली? ती काय भलं करते लो आपले? काय भलं करू शकत नाही तू. तिला बिनिलच का हे देतात माहिती का? की तुमच्या आमच्या मनामध्ये अजून धर्म जिवंत आहे, तुमच्या आमच्या मनामध्ये भक्ती आहे, भाव आहे. पण किती धर्म जिवंत आहे? अजून सुद्धा आपल्या घरी शेतकऱ्याच्या इथं कुत्र्याच्या नावानं भाकरी टाकली जाते. बरोबर आहे की नाही महिनो? ते बरोबर आहे दादा. ज्याच्या शेतकऱ्याच्या घरी कुत्रा आहे ना, ती आमची माय माऊली त्याच्या नावानं भाकरी टाकते. एवढा धर्म जिवंत आहे. उगाच अष्टादी संतांचा अवतार महाराष्ट्रामध्ये नाही. ही भारत देश ही भूमी पवित्र आहे. काय काय बावलाटा म्हणते, त्यांच्या गोळ्या चुकलेल्या आहेत. सगळं देव भारतात कसं काय अवताराला आलं, अमेरिकेत कसं काय नाही आलं, अमुक देशात कसं काय नाही आलं, काय सांगा यांना? यांची तोड आणली पाहिजे. अरे हा पवित्र देश आहे, हे पुण्यवान देश आहे, ही देवभूमी आहे, ही धर्माची भूमी आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावना तो देश, जिथे हरीचे दास जन्म दिले, जिथे हरीचे दास जन्म दिले, जिथे हरीचे संतांचा अवतार आपल्या भूमीमध्ये. तसल्यांच्या त्या बंधूंच्या नादीला जमणार नाही. ती पण लई चमत्कारिक असतात. मागायला आले ना, मागायला आले की आमची माय माऊली हातामध्ये सुपामध्ये धान्य घेऊन जातात, ताटलीमध्ये सुपामध्ये धान्य घेऊन जातात. ती बोंबालताय, माई बाबा कुणाचं घेत नाही, बाबा कुणाचं खात नाही, बाबा कुणाला मागत नाही. बाबा त्र्यंबकेश्वरून आले, बाबा आता काशीला चालले बघ. माई तुझ्या मनातलं सांगतो बघ, सगळ्यासाठी तू करते, पण तुझं करणार कुणी नाही बघ. सगळ्याचं चांगलं व्हावं असं तुला वाटतं, पण तुझं चांगलं झालं कुणाला बघवत नाही बघ. अगदी खरं बोलला बाबा, माझं चांगलं झालं कुणाला बघवत नाही. ए माहिती तुझ्या मनातली गोष्ट सांगतो बघ, सगळ्यासाठी करते, सगळ्याचं चांगलं व्हावं असं तुला वाटतं, पण तुझं चांगलं झालं कुणाला बघवत नाही. तुझ्या जवळचीच माणसं तुझ्या वाईटावरती येत बघ, जरा सावध राहा बघ. अगदी खरं बोलला बाबा, जावं जमत नाही, तुझीच नजर माझ्या सारखं माझ्या घराकडे सारखी असते. बांध करीच घराचा बांध करी शेताचा बांध कोरणार, दुसरा येणार नाही, लक्षात घ्या. नातीच गोत्यात आणत्यात का? प्रेम राहिलं नाही रे, प्रेम राहिलं नाही. पहिली काय नाती नव्हती का आजोबांच्या काळात? हे भाऊ एका मांडीला मांडी लावून जेवायची हो. नाती आता का गोत्यामध्ये आली? कारण प्रेम राहिलं नाही. ती बेन लय हुशार. ए माई बाबा कुणाचं खात नाही, बाबा कुणाचं घेत नाही बघ. माई तुझ्या मनातली गोष्ट सांगतो बघ, आमोशा पुणवेला तुझ्या पायामध्ये दुखतं बघ, तुझ्या कमरामध्ये दुखतं बघ. तू सगळ्यांचं करते, पण तुझा करणारा कुणी नाही बघ. खरं बोलला बाबा, खरं बोलला.
तो पण माईने बसाय टाकलं, कप आणला चहाचा. बाई बाबा कोणाचं खात नाही, बाबा कोणाचं पित नाही, बाबा आता काशी नका जाऊ, बाबा आता तर काशीला चालले बघ. माई तुझ्या मनातली गोष्ट सांगतो बघ, लग्न झाल्यापासून तुझं तुझ्या मालकाचा अजिबात पडत नाही बा. अगदी खरं बोलला, लग्नाच्या आधी लय गोड गोड बोलला. मी नाही म्हणत होती, पण सारखं निरोप पाठवलं, मी हाय म्हणून संसार केला. त्याचं माझा अजिबात पटत नाही बघ, मी पटवून घेतली. माही तुझ्या मनाची सांगतो बघ, तुझा तुझ्या मुलगाचा अजिबात पटत नाही बघ. द्यायचा असेल तर 200 रुपये दे, चांगला बासमती तांदूळ दे. बाबा चालले नदीला संध्याकाळच्या कार्यक्रमाला. काय ह्यांच्या नदी लागता, अजिबात लागू नका. वरा ऐकला दादा, वरा ऐकला दादा, ऐकला दादा, वरा ऐकला दादा, वरा ऐकला दादा, वरा ऐकला दादा, 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 हे ऐकला दादा, वरा ऐकला दादा, ऐकला दादा, वरा ऐकला दादा. भगवंताची सुंदर अशी सेवा करा. एका अभंगामध्ये तुकोबाराय सांगता, जयाची जोडी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बल रेडा बोले. साल 1900 बस. आता बोल नका, गप्पा मारू नका, तुम्ही खाली बसले चालेल. बकरी कर्नाटकच्या भागात मारत्या नावाचं गाढव मामांच्या बकऱ्याच्या शेजारी चरते. घोडी बांधलेली आहे, 10-12 घोडी मामांची घोडी बांधलेली आहे. देव असं सकाळच्या पारी सगळी गडी कामं करायला लागले. देव तंबूच्या बाहेर बसलेला आहे आणि देवानं मारत्या नावाच्या घडवाला आवाज दिला, हे मारत्या, अरे इकडे ये रे सुकाळीच्या. तसं मारत्या नावाचं गाढव पळत 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 मामापाशी आलं आणि मुंडका हलवायला लागलं, फुरफुर करायला लागलं. ए मारत्या, आता थकलो रे गाड्याने, आता बकरी राखणं होत नाही. ए मारत्या, अरे लेका माझं काम करशील नव्हतं, मी तुला एक काम सांगतो. या की गाढव मुंडका हलवायचं. ए मारत्या, अरे ही बकरी आता मला सांभाळणं होत नाही, चालणं होत नाही. मारत्या, आजपासून या बाळू धनगराची बकरी राखायचं काम तो करायचं आणि ती गाढव मुंडका हलवतो. त्या दिवसापासून गाढव जाईपर्यंत त्या गाढवानं मामाची बकरी राखली आणि त्या गाढवाला आणखी एक काम दिलं. ए मारत्या, अरे पर ती गोडी आहे ती नव, ती लय वांड आहे, ती सारखी भांडते, ती त्यांचं भांडण तू मिटवायचं हाय. असं मुंडका हलवतो गाढव. ती गोडी भांडायची, मामाला मिटवायला लागायची. बकरी राखण्याचं आणि घोड्यांचं भांडण मिटवायचं काम मामानं गाढवाला दिलं. बकरी जर कुणाच्या पिकाला चालली तर फुरफुर फुरफुर करायचं, माघारी हरायचं. ती घोडे जर भांडायला लागली तर ती पळत यायचं, त्या घोड्यांच्या मध्ये घुसायचं, फुरफुर करायचं. काय सांगायचं कोणास ठाऊक त्यांना कळायचं. सगळी घोडी बाजूला निघून जायची, चारायला लागायची. एवढं बळ माझ्या देवात आहे की अरे गाढवाला बकरी राखायला लावलं, गाढवाला सुद्धा घोड्यांचा न्यायाधीश बनवलं. गाढवाला घोड्यांचा न्यायाधीश बनवणारा देव म्हणजे माझा बाळू मामा आहे. अरे तुम्ही आम्ही तर चालती बोलती माणसं आहेत ना, मग तुम्ही आम्हाला का कळू नये आपल्या मामाचं महत्व. याच देवानं साल 1931 हुनरगीच्या रानामध्ये मामाची बकरी, तिकडं माऊलींनी भिंत चालवली. याच भगवंतानं हुनरगीच्या भागामध्ये बकरी आहेत आणि बकरी असताना लक्ष्मीनारायणचं दर्शन घेतलं हुनरगीच्या गावामध्ये आणि म्हणले चला रे वाड्याला, धनगर वाड्यावर जाऊया. चिचोचं बन होतं तिथं, धनगरांचा वाडा होता, वस्त्या होत्या. तिथं जाऊन जेव दगडावरती बसला, बातमी आली, देवाला 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 देवाला. सगळी माणसं गोळा व्हायला लागली. तुमच्यासारख्या माई लेकी आल्या, मामाच्या काकावरती लेकरं घेऊन आले, अशा रस्त्यावरती उभ्या होत्या, मंदिरा इतक्या अंतरावरती उभ्या होत्या. सगळी माणसं येत होती, मामांचं दर्शन घेत होती. मामाचं लक्ष होतं लेकींच्या बाळीवर, लेकी बाळींवरती, नाही जीव मामाचा माणसांवरती. मामा रागवाचाही तेवढा, आपुलकी तेवढीच, काळजी तेवढीच करायचा. सगळ्याचं दर्शन घेऊन झाल्यावरती मामानं आवाज दिला, ए माझ्या बाळांनो, कार लांबू आहे सा.
तशा सगळ्या लेकीवाई बापानं बोलवावं, आईनं हाक मारायच्या पळत आल्या, सांगल्या देवा तुम्ही येताय पण आल्यानंतर वरीस 2-2 वरीस पलीकडे फिरकत नाही. आमची लेकर बाळ आजारी पडते ती, लागीर होते ती, तापानं फनफन करते ती, दवाखाना नाही, वैद्य नाही, आमची लेकर बाळ याच्यात मरून बी जाते. तेव्हा काय करावं आम्ही? ते सगळं ऐकत होता आणि देवाच्या समोर एक वरोटा पडलेला होता. वरोटा माहिती ना? वरोटा पडलेला होता, चूल फुकायला कामाला येतो. बरोबर आहे ना? हा म्हणताय का काय? वरोटा पडलेला होता, लांब असा वरोटा होता. त्या वरोट्याचं काम होतं चिचुक काढायचं, त्या भिजवायचं, त्याचं खळ करायची, गुंडीला लावायची. बोलू काय चिमण्यांनो, खळ लावायची. त्या वरोट्याकडे लक्ष गेल्याबरोबर थर वरोटा कापायला लावला आणि मग देवानं हातातली काठी 3 वेळा वरोट्याला मारली. सांगितलं, हे रांडच्या ओटकी र सुकाळीच्या, किती दिस पडून राहणार आहेस, तुला आता काम केलं पाहिजे, ओट र म्हणला. तसा ते वरोटा उभा राहिला, आडवा पडलेला वरोटा उभा राहिला, एकच कालवा दगड उभा राहिला, वरोटा उभा राहिला, सगळी पकाय पडले, वार म्हणला बाजूला. आणि मग देव माझ्या वरोट्याला सांगतोय, हे म्हणला आजपासून या धनगरवाड्याचा ब्रह्मदेव तू आहेस. माझ्या लेकी बाळी तुझ्यापाशी येतील, तुला गारानं सांगतील, त्यांचं गारानं ऐकायचं, त्यांची कोडी सोडवायची, नाही सोडवली ना तर गाठ वाळू धनगराची. हे म्हणला आजपासून ह्या धनगरवाड्याचा ब्रह्मदेव तू आहेस आणि तुला निवद म्हणशील तर चण फुटाण्याचा निवद, चुरमुऱ्याचा निवद तुला ठेवला जाईल, तुला काम करावं लागेल. अरे दगडालाही देव बनवून अखंड कामाला लावणारा माझा देव म्हणजे माझा बाळूमामा. एवढं सामर्थ्य ह्या भगवंताचं. आज जरी हुनरगीत गेला तरी आज तो दगड तसं काम करतो. दगडालाही ब्रह्मदेव बनवलं, एवढं सामर्थ्य. माणसाला कामाला लावणारा देव तुम्ही बघितला असेल, माणसाला कामाला लावणारा देव बघितला असेल, पण देवांनाही दगडामध्ये रूपांतरित करून, दगडालाही देवामध्ये रूपांतरित करून कामाला लावणारा, देवांनाही कामाला लावणारा कलियुगाचा देव म्हणजे बाळूमामा. एवढं सामर्थ्य. इकडं झाडावाला त्याला काय लावलं, इकडं दगडाला देव बनवलं. आत्मापुरामध्ये तुम्ही जाऊन मामाची कपडे आणि भांडी बघितलेत? कुणी बघितलेत कपडे भांडी? हात वर करा. तुम्ही गड्या काय करता बरं तिथं गेल्यावर? हा, नातवाला खेळणं घ्या, नातीला बांगड्या घ्या, 4-5 देवाचा फोटो घ्या, मोकार आणून त्यांची हित भरती करा, ह्यासाठी जाता का? ह्या गेल्या त्या गोष्टी बघा, सगळा अनुभव घ्या त्या गोष्टीचा. देव अनुभवण्याची गोष्ट आहे, लक्षात घ्या. ती भांडी काय माहितीये का? ती भांडी देव वापरत होता म्हणून तुम्हाला आम्हाला दाखवलेली नाही, त्याचा अर्थ समजून घ्या. ती भांडी, ते पायथान, तो फेटा माझा देव वापरत होता म्हणून तुम्हाला आम्हाला दाखवतात, हा उद्देश नाही. अरे त्या भांड्यावरती माझ्या देवाची सत्ता होती. ती भांडी सुद्धा देवाची ऐकायची. जोपर्यंत देव सांगत नाही तोपर्यंत त्या भांड्यातला प्रसाद संपत नव्हता. निर्जीवावरती सुद्धा सत्ता चालवणारा माझा देव आहे ना, त्याचं ते उदाहरण आहे. ते तुम्हाला आम्हाला कळावं की ज्या मामाच्या दरबारात तुम्ही आम्ही पोहोचलो ना, तो देव किती सामर्थ्यवान हे कळण्यासाठी ती भांडी आहे. तो फेटा, त्या फेट्याला, त्या पायथानाला देवानं काठीनं बनवले, काठीनं. आणि सांगितलंय, रांडच्यांनो परत जर जागा सोडशिला तर गाठ वाळू धनगराची. नवरा इसरला का रे तुम्ही म्हणलं माझा देव? त्या दिवसापासून चपलन, पायथानानं, फेट्यानं जागा सोडली नाही कधी देवाची. म्हणून ती भांडी तिथे एवढी सत्ता आहे. करील तो काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी. का दगडाला देव बनवलं? तर त्या लेकीबाईंचा भाव तेवढा शुद्ध होता म्हणून देवालाही, त्या भगवंतानं दगडालाही देव म्हणून कामाला लावलं. साल 1948 1948 बदनूर मध्ये दुर्गाप्पा सुरनावर आजारी पडला. मी जरा डोस घेतो, अशी एंगेज करून टाकायची. 48 दुर्गाप्पा सुरनावर, गाव बदनूर. पहिली बायको तायव्वा, दुसरी बायको लखव्वा. पहिली बायको मेली, पहिल्या बायकोला एक मुलगा, द्वाड सिद्धप्पा नाव ठेवलेलं. आणि बायको मेली म्हणून दुसरं लग्न केलं. त्या बायकोचं नाव लगमव्वा किंवा लक्ष्मी म्हणायचे. तिच्या पोटी सान सिद्धप्पा, बिराप्पा ही पोरं जन्माला आली.
पोरं लहान लहान होती. हा बिचारा आजारी पडला. दवाखान्यामध्ये शेवट वैद्य उपचार चालू झाले. फरक कुठंच पडाना. शरीरष्टी अशी होत चाललेली. शेवट ह्यांना कर्नाटकमध्ये मुरुगोडच्या ठिकाणी ऍडमिट केलं आणि उपचार सुरू झाले. घरचा परपंच, घरच्या लेकरा बाळांची काळजी. ह्या बायकोनं जावं, 2 दिवसानं जावं, 3 दिवसानं जावं, मालकाला बघावं. पायाखालची जमीन सरक चाललेली होती लग्मवांच्या. मालकाला जर काय झालं तर एवढा परपंच कसा ओढू, कसा रेटू. डॉक्टरला जाऊन सांगायची काहीतरी करावं, माझं मालक बरं करा. एक सांगू का दादांनो, बाप म्हणजे घराचा आधार आहे. बाप म्हणजे कधी न डळमळणारा घराचा खांब आहे. ज्या दिवशी तो खांब कोलमडला ना, त्या दिवशी घर कोलमडल्याकडे हो. घर कोलमडला. येत आई नो, माझ्या बहिणीनो, ज्या दिवशी माहेरातनं तुमचा बाप गेला, त्या दिवशी तुम्हाला माहेर संपलं. तुमचा भाव किती जागीरदार असू द्या, पण तुम्हाला प्रेम देणारा माणूस केलं म्हणजे बाप केला. हे ताईंनो, मोडका असू द्या, आंधळा असू द्या, पंगळा असू द्या, आपण घराला मालक पाहिजे. म्हणून नेहमी सांगत असतो, कुटुंबामध्ये प्रेमाने राहा. सुखदुःख वाटून घेणारं जर कोण असेल ना, तर नवरा बायको. एक सांगू का, एक स्थिती येते, पळपळ 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 पळत पळत केलेला परपंच स्वतःचं जगणं विसरून गेलं ना, ज्या दिवशी मथारा आणि मथारी होतात, नातवंड येतात, त्यावेळेला एकामेकाची काळजी फक्त ही दोघंच घेत असतात. बाकी कोणाला वेळ नसतो. म्हणून कुटुंबामध्ये वात्सल्य असलं पाहिजे. जगामध्ये प्रेम पेरण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. स्वतःच्या कुटुंबामध्ये प्रेम पेरता आलं पाहिजे. ते प्रेम पेरा. वेळ द्या लेकरा बाळांना, आपल्या घरच्यांना. माणूस परधार्जिनी नसू नये. लक्षात आलं का? माणूस परधार्जिनी नसावा, स्वधार्जिनी असावा. असं आहे. त्या लग्नाला लय वाईट वाटायचं, माझ्या मालकाचं काय होईल. शेवट त्रास वाढत चालला, उपचार होत नाही. अशी परिस्थिती आली. त्या दुर्गाप्पांनाही कळून चुकलं की मी आता जगणार नाही. त्या दिवशी लग्न आल्या होत्या. दुर्गाप्पांनी सांगितलं, माझ्या पोरासनी घेऊन ये उद्याच्याला. कारण डॉक्टरांचं, त्या सिस्टर ह्याचं, स्टाफचं बोलणं ऐकायचं दुर्गाप्पा. आणि स्वतःची स्थिती जाणवली होती की आता काही खरं राहिलं नाही. दुसऱ्या दिवशी लग्मामा, तोडसिद्धप्पा ही सगळी पोरं आली. बापानं डोळं भरून पोरांना बघितलं. लग्माला डोळे भरून बघितलं. जवळ बोलावलं, सांगितलं. उठता येत नव्हतं की माझ्या लेकरांची काळजी घे. हवं तरी आज असं का बोलतायसा? काही नाही का, पर मी सांगतो या म्हणून. दिवस पार झाली, लेकरं बरोबर होती. मोठा सिद्धप्पा, दोड सिद्धप्पा जवळ बोलावला. नाही म्हणलं तरी ते 13-14 वर्षाचं पोरगं असेल. हे दो सिद्धप्पा, दुर्गाप्पा सांगतात, तू मोठा आहेस, तुला समजतंय, उमगतं या. आईला परपंचामध्ये हातभार लाव, तुझ्या भावंडाची काळजी घे. आणि हे बोलता बोलता बापाच्या डोळ्यात पाणी आलं. त्या लेकराला हृदयाशी कवटळलं. 2 थेंब त्याच्या पाठीवरती पडली. माझा बाप आज मला असं का सांगतोय? लग्मवाला जड झालं तिथून निघणं. धनी, आज का बा असं बोलतायसा? बाकी दिवशी तुम्ही असं बोलला बी नव्हता सा. काय नाही ग लक्ष्मी, आलं म्हणा बोलत, काळजी करू. जड आता हे पूर्ण ग बसा, थोबाड पडेल ना मी तुमचं. जड अंत करणारी लक्ष्मावा, तिन्ही पोरं सगळी आपली घरला निघाली. पण लक्ष्मीचं मन स्थाऱ्यावरती नाही, लक्ष्माचं मन स्थाऱ्यावरती नाही. सारखं दुर्गाप्पा दिसत होते काहीतरी गडबड आहे.
काहीतरी गडबड आहे गेली. त्या संध्याकाळी अक्षरशः दुर्गाप्पांना स्वतःचं मरण दिसलं होतं की आता जगू शकत नाही आपण. की उठवा ही पोरगी, उठवा आजी, उठवा. ती संध्याकाळी दुर्गाप्पांना त्या दवाखान्यात मिळालं. ह्या बायकोनी घरनं आणलं होतं, 4 घास खाल्लं, झोपी गेला दुर्गाप्पा. डॉक्टर येऊन चेक करून गेले ते संध्याकाळी 8 वाजता. BP सगळा खाली झालेला, कमी आलेला, ऑक्सिजनची लेवल कमी आलेली. आणि डॉक्टरनी सांगितलं होतं नर्सला, ते कंपाऊंडर, लक्ष ठेवा, पेशंट उद्याची सकाळपर्यंत राहू शकत नाही. दुर्गाप्पाचं डोळं झाकलं होतं, फक्त बोलायला कळायचं पण आता बोलता येत नव्हतं. शरीर निस्तेज होत चाललं होतं. 10 वाजले. दुर्गाप्पांच्या समोर बायको आली, पोरं यायला लागली. डोळ्यातलं पाणी वाहत होतं, डोळ्यातलं पाणी चाललं होतं, पण डोळं उघडण्याची ताकद नव्हती. वारंवार येऊन कंपाऊंडर चेक करत होते की हा माणूस उद्या सकाळपर्यंत जाणार आहे. रात्रीच्या 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजले. BP अक्षरशः कमी झाला होता. फक्त दुखधूक थोडीशी राहिली होती. आणि सांगितलं की उद्यापर्यंत पेशंट आता जात आहे म्हणून. उद्या सकाळी पोस्टमॉर्टम करायचं, पेशंट त्यांच्या घरल्याच्या हवाली करायचं. रात्रीच्या 2 वाजता अचानक स्वप्न दुर्गाप्पांना पडले. आकाशाच्या मार्गे एक रेल्वे ट्रक चाललाय, त्याला रेल्वेचं इंजिन लावलेलं आहे. आणि त्या ट्रकमध्ये सगळी पांढरी कपडे घातलेली माणसं आहेत. आणि ते आत नीट बसत नाहीत म्हणून त्यांना अकराळ विक्राळ स्वरूप असलेली माणसं त्यांना भाल्याने टोचतायत. आणि त्यात दुर्गाप्पा बसलेला आहे. कुठतरी चाललेली सगळी. आणि ती सगळी जात असताना हातामध्ये काठी घेतलेला, खांद्यावरती कांबळ असलेला, दरीचा फेटा घातलेला कोणतरी आला आणि त्या ट्रकच्या पाठीमागं हात लावला, जाग्यावर थांबवलं. तसे ते करकर जाग्यावरती थांबलं. आतमध्ये पाऊल टाकला तशी ती टोचणारी माणसं बाजूला झाली. आणि जाऊन दुर्गाप्पाच्या हाताला धरलं. चल दुर्ग्या खाली. नाही म्हटले, मला जायचं आहे. दुर्गाप्पा मागं ओढत होते, तो माणूस त्यांना खाली ओढत होता. धरलं घट्ट हाताला. उतर रे म्हणले खाली, तुला अजून लय काम करायचं. तसं त्याला वढून खाली वडलं. वडल्यावरती ट्रक चालायला लागला. अहो माझी गाडी गेली, मला जायचंय. गप रे म्हणले. आणि जोरात हिसका मारल्याबरोबर तो खाली पडला. खाली पडल्याबरोबर दुर्गाप्पा खाटावर झोपतीतून उठून उभा राहील, उठून बसले. अंगाला सगळा घाम आलेला, तोंड पुसलं. काय प्रकार होता. आणि जो कंपाऊंडर ड्युटीला होता त्याने बघितलं, डोळं उघडत होता. अचानक हा माणूस उठून बसला. कसा जवळ आला, काय झालं. पुन्हा बघितलं, BP जाग्यावाला, तो ऑक्सिजन लेवल ठीक आली होती. पुन्हा त्याला सलाईन लावलं, पुन्हा झोपवलं. आणि त्या दिवसापासून त्यांना जरा बरं वाटायला लागलं. दुसऱ्या दिवशी आपल्या मालकाला भेटायला परत ती आली होती. काल मालक काहीतरी वेगळं बोलत होतं. माझ्या मालकाला काय झालं असं, पोरं घरी ठेवली होती. पहिला रात्रभर त्या लंगमावाला झोप लागली नाही. ती लक्ष्मी आई सकाळच्या पाळी दवाखान्यात हजर झाली. तर दुर्गाप्पा व्यवस्थित होती, सांगत होती मला आता बरं वाटतं या. आणि हळूहळू प्रकृती सुधारली आणि घरी निघून आली. आनंदानं प्रपंच केला. पुढं इराप्पा नावाचा पोरगा झाला, परत गुरुदाबाप्पा नावाचा पोरगा झाला. 5 पोरं, आनंदानं चाललेला प्रपंच. पण एक डोक्यात, मला त्या गाडीतनं उतरवणारा कोण होता. आणि 1960ला मामांच्या बकऱ्यामध्ये त्यांच्याच गावातला कल्लाप्पा कलनवर, तो मामांच्या बकऱ्यामध्ये जाऊन मामांच्या बकऱ्याला औषध पाणी करायचा. त्या बकऱ्यांकडे जाताना हिने विचारलं दुर्गाप्पा, दुर्गाप्पा मित्र होता, चल म्हणला त्या धनगराची बकरी आल्यात, बाळू देवर्षी लय मोठा देव आहे, त्याच्या बकऱ्याला जरा औषध पाणी करायचे. वेळ होता, चल म्हणला जाऊया. आणि दोघं निघाली मामांच्या बकऱ्यावरती. असा तळ पडलेला, सकाळच्या पारी पुसली. मामा असा लाईटीच्या इतक्या अंतरावरती आल्याबरोबर देवानं 4-5 शिव्या हसडल्या. सांगितलं, दुर्ग्या, अरे रांडाच्या, तुला ओळख आहे का नाही? इसारला वैर होतो. अरे आठव की रे. तसं का पुढं आला, मी आता ओळखत नाही, कोण आहे तुम्ही, पहिल्यांदा भेटतोय. दुर्ग्या, अरे ती येळ इसारला. अरे गाडीतून तुला उतरवणारा मॅच बाळू धनगर हाय. आणि तसं म्हटल्याबरोबर लक्षात आलं, पाय धरलं, डासा लागला. देवा, अशी सोडली होती रजा काहीच, मेलो होतो रे देवा, तू आता
अरे 10-12 वर्ष विचार करत बसलो, कोण होता माझ्या हाताला धरून उतरवणारा, कोण होता? ए देवा, माझी लेकरं बाळ उघड्यावरती पडली असती, फरफड झाली असती, पण तू मला वाचवलं. का रे वाचवलं? तेव्हा देव सांगतोय, ए दुर्ग्या, म्या तुला तसा बी वाचवलेला नाही. अरे तुला एरंडाचं त्याल कसं काढते ती तुला ठाव आहे का? नाही देवा. अरे ती एरांड ते फोडून ब्या काढावं लागते, ती त्याला वाटावं लागतं या, त्याला पाण्यामध्ये उकळावं लागतं या, आणि मग त्याचा तवंग आला नव की तो तवंग काढायचा आणि त्याला काढवायचं, मग एरंडाचं त्याल मिळतं या. म्हणजे एवढी मोठी प्रोसेस देवानं सांगितली, आणि तसा मी तुला या सृष्टीतनं निवडून काढला आहे बघ. ए दुर्ग्या, तुला मी उगाच माघारी आणला नाही. अरे ही बकरी, त्या बकऱ्याची तुला लय सेवा करायची या, म्हणून मी तुला माघारी आणला या. आणि मग त्या दिवसापासून दुर्गाप्पा सोनार मामाची अखंड सेवा करायला लागले. इतकं नातं जुडलं, इतकं नातं जुडलं. त्या दुर्गाप्पा इथं माऊलींनी सच्चिदानंदांना मृत्यूमधून जाग केलं, ज्ञानेश्वरी लिहून घेतली. याच माझ्या मामानं ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, त्या भगवंतानं, या भगवंतानं ज्यांना गाढवाला बकरी राखायला लावली, या माझ्या मामानं, ज्या देवानं दगडालाही देव बनवलं, या माझ्या मामानं दुर्गाप्पा सुरनावर यांना पुन्हा जिवंत केलं, पुन्हा जीवदान दिलं आणि बकरी राखायला लावली. त्यांचा मुलगा बारका सिद्धप्पा हे कारभारी झाले, मामांच्या बकऱ्याचे कारभारी, बकरी राखू लागले. त्यांचे नातू हल्लाप्पा सुरनावर आज मामांची बकरी राखतात. देवानं काम दिलं, काम करून घेण्यासाठी देवानं माघारी एवढं सामर्थ्य ह्या भगवंताचं आहे. त्या परमेश्वराची सुंदर अशी सेवा करा, काही कमी करणार नाही. सुंदर असं दान करत जावा. 4 पैक तरी दान झालं पाहिजे. का येणारा काळ भयंकर आहे. असा मामा भाकणुकीमध्ये सांगून गेला, कलियुग जाईल, सत्ययुग येईल, हिमालय पर्वतावर देव अवतार घेईल. येईल येईल जग बुडी येईल, जगाच्या विनाशाला प्रारंभ होईल. आज खरं मला त्या भाकणुकीचं भाषांतर सांगायचं होतं. खरं मामाचं भाकणुकीचं भाषांतर सांगायचं होतं, कारण भाकणूक करणं माझा अधिकार नाही. भाकणूक करणं हा अधिकार गुरुमाऊली कृष्णा ढोणे महाराजांचा आहे. त्या ढोणे परिवाराला देवानं दिलेला आशीर्वाद आहे, ते मानकरी आहे, पण ती मराठीमध्ये सांगू शकतो. ते भाषांतर तेवढं माझं करणं माझं काम आहे. आणि एखादी शहाण्या माणसांची कमी नाही हो. एखादा मला प्रश्न विचारायचा, तुम्ही कधीपासून भाकणूक करायला लागला, काय विचारताचा भरोसा नाही. आवला दिलंय उरफाटे आहेत आजकालच्या, तुला डोकं लावण्यात मजाच नाही. म्हणून आपला अगोदर सांगून टाकावं. त्या भाकणुकीमध्ये माझा देव सांगतोय, कलियुग जाईल, सत्ययुग येईल. थोडा इको दिला तर बरा होईल. मग काय सांगावं लागते त्यांना, आवाज घुमू दे दादा. कलियुग जाईल, सत्ययुग येईल, हिमालय पर्वतावर देव अवतार घेईल. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, माझा देव सांगतोय, ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, होईल होईल जगाच्या विनाशाला प्रारंभ होईल. वादळ वार भूकंप यानं जगाची उलथा पालत होईल. काळ्या खडकाच्या लाह्या गा उडतील. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, मेघाची कावड गैरहंगामी उदंड हाय, मेघाच्या पोटी आजार हाय. उन्हाळ्याचा पाऊसवाळा, पाऊसवाळ्याचा उन्हाळा होईल. ऐका बाळांनो, पडल पडल दुष्काळ पडल, तुम्ही ग राजाची तुम्ही वाट बघशील. माझा देव सांगतोय, होईल होईल युद्ध होईल. भारत पाकिस्तानचं युद्ध का होईल. पाकिस्तानचा 4था हिस्सा भारतात येईल. कोरिया चीन देश जगाला घातक ठरतील. होईल होईल 3रा महायुद्धाचा भडका गा उडल. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, राजकीय नेते मंडळी जाती धर्माचं गा लढून खेळतील. होईल होईल आंदोलन होईन. भारत देशाचं मोठ्या राजकीय नेत्याची हत्या गा होईल. होईल होईल देशाचं चळवळ होईल. येईल येईल महागाईचा भस्मासूर गा उडल. येईल येईल अन्नधान्याची टंचाई येईल. ही देवाची भाकणूक आहे. देव सांगतोय सगळ्याला. भाकणुकीचं 4 शब्द मनुष्याला 4 शहाणपण गा शिकून जातील. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, उडल उडल 3ऱ्या महायुद्धाचा भडका गा उडल. शहराला लागून असलेली शहरं उद्ध्वस्त होतील. होईल होईल युद्ध गा होईल. चीन देश भारतावर आक्रमण करल. भारतीय सैनिक मोठ्या शर्तीनं गा लढतील. फडकल फडकल जगदुन्यात हिंदू धर्माचा झेंडा गा फडकल.
अमेरिकेच्या देशाचं बाळू मामाचं मंदिर होईल. ऐका बाळांनो, ऐका तन्यांनो, अमेरिकेच्या देशात बाळू मामाचं मंदिर गाव होईल. बाळू मामाची मेंढरस आता समुद्राच्या पलीकडे गा जातील. ही देवाची वाक्य देवानं सांगितलं. या ग्रंथामध्ये भविष्य पुराण मालिका सगळ्या संतांच्या ग्रंथामध्ये जगाच्या विनाशाचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर संत अच्युतानंद स्वामी बंगालचे आहे, ओडिसाचे संत अच्युतानंद स्वामी, त्यांनी ओडिसाचं जे जगन्नाथपुरीचं मंदिर आहे तिथं ते होते. त्यांनी लिहिलेला भविष्य मालिका पुराण याच्यामध्ये सुद्धा जगाच्या विनाशाचा उल्लेख केलेला आहे. आणि 100% येणारा काळ विनाशाच्या दिशेनं चाललेला आहे. तुम्ही मला सांगा, मंदिर दादा कधी झालंय? किती वर्षापूर्वी मंदिर झालं? 13 मधली परिस्थिती आजच्या परिस्थितीमध्ये काय बदल आहे? त्यावेळेची मामांकडे येण्याच्या लोकांचा ओढ कशी होती ना आता कशी वाढली का कमी झाली? आता वाढली. बरोबर आहे की नाही? आता जिकडं बघाव तिकडं मामा, दुसरं कोणाला काही सुचत नाही. तुम्ही युट्यूब वरती गेला ना, असं केलं की मामा येतोच. तुम्ही इंस्टाग्राम वरती जा, तिथं मामा आहे. जिकडं बघाव तिकडं मामा आहे. हे का? मामानं सांगितलं, कलियुगाच्या अंताला समजा देव बोंबलत जातील आणि कलियुगाच्या अंताला बाळू धनगराचा झेंडा पडतो. याचा अर्थ कलियुगाचा अंत आता जवळ आलेला आहे आणि उलथापाल 100% होणार. मामाने सांगितलं, कोरोनापेक्षाही महाभयंकर महामारी का येईल. भयंकर महामारी येणार आहे. सावध व्हा, जाग व्हा. जगाचा विनाश लांब नाही. 2032 8 अरब लोकसंख्या आहे. सगळ्या ग्रंथाच्या माध्यमातून बघितलं तर 64 कोटी लोकसंख्या शिल्लक राहणार. म्हणून माझा मामा म्हणतो, आंतरराष्ट्रीय बाजारपेठा बंद पडतील, मनुष्य वस्ती विरळ होईल. 12 कोसाला का एक दिवागा लागल. 12 कोस म्हणजे किती? 36 किलोमीटरला एक दिवा लागणार. म्हणजे किती मनुष्य वस्ती होणार? या जगाची संख्या 8 अरब आहे, 800 कोटी. त्यातली 64 कोटी शिल्लक राहणार. आपला नंबर लागतोय का बघा, तेवढं तिकीट बुक करून टाका. एवढं सल्फ नव्हतं. म्हणून नीतिधर्मानं वागा. माझ्या देवानं सांगितलं, इथं नीतिधर्मानं वागसिला तर काय बी कमी पडू देणार नाही. अरे इथं भक्तीनं वागसिला तर 4 दिवस सुखानं खाशीला. इथं करशिला चाकरी तर खाशीला भाकरी. इथं करशिला सेवा तर खाशीला बेवा. मेंढियानं मेंढक्याला जग दुनिया गाता. मेंढीच्या जीवावरती मेंढका सुखी गा राहील. मेंढीच्या मेंढक्यानं मेंढीची सेवा गा करावी. मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद आहे. मेंढियानं तुम्ही पालखीतनं मिरविशिला. मेंढीच्या गळ्यात तुम्ही पुतळ्याच्या माळा गा घालशिला. ह्या देवाची सेवा नीतिधर्मानं वागा. देव तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. एवढं महत्वाचं आहे. सुंदर अशी सेवा तुम्ही सर्वांनी करा. या कार्याला भरभरून हात लावा. तुमच्या घरादारात जर कोण मागायला आलं तर त्याला 1 रुपया सुद्धा देऊ नका. मामाचं फोटो गळ्यात अडकवत्यात आणि मागायला सुटत्यात. लय मागत्यात लोक, लय. पण एक दिवस तो फोटोच त्यांच्या गळ्यातला फास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जे दान करायचे तुम्ही इथं करा, मामांच्या बकऱ्यात करा, आदमापूरला करा. ह्याच्या त्याच्या नादी अजिबात लागू नका. त्याचा मामाचा काडी मात्र संबंध नाही, हे लक्षात घ्या. सेवा ज्ञानदेव तुकाराम. बोला 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 मामाच्या नावानं सांग मला. मेंढ्याच्या नावानं सांग मला. पुढची सूचना संयोजक आयोजन सांगून द्या. पप्पू दादा वर या जरा 1 मिनिट. लोक आमचे प्रेम मित्र प्रेम सिंह, आमचे पप्पू दादा आणि आमचे बजरंग बली, आमचे खूप जुने संबंध आहे आणि दृढ संबंध असे आहेत. आता भंडाऱ्याचा आहे. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, कृपया माझ्यासारख्या माणसाच्या पाया पडू नका. मी महाराज नाही, कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, शास्त्राचा अभ्यासक नाही. मी माझ्या मामाचा गडी. खरं सांगू का? ऐका कोलेकर महाराज, मामाचा सेवक होण्याची सुद्धा आमची पात्रता नाही. परंतु माझ्या मामाचं मन लय मोठं आहे म्हणून देवानं जवळ केलेलं आहे.
मग आमच्या पाया पडून आमच्या अंगठाराला खत पाणी घालू नका, त्या देवाच्या पाया पडा आणि सुंदर अशी सेवा करा असं विनंती करतो. झालेली सेवा मामांच्या चरणावरती अर्पण करतो. सेवेला पूर्णविराम. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.